नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहायला सुरू केलंय इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. मी प्राध्यापक श्यामसुंदर माने आपलं स्वागत करतोय. हे बघा, 21 फेब्रुवारी 2024ला आपला 12वी इंग्रजी महाराष्ट्र बोर्डचा पेपर आहे आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आणखी इंग्रजीचा अभ्यास सुरू केला नाही आणि तुम्ही चिंतेत आहात की आता इंग्रजीचं कसं होणार, कारण पेपर तर जवळ आला. आता सध्या प्रॅक्टिकल चालू आहेत, जर्नल चेकिंग करून घेणं, प्रॅक्टिकल्स करणं आणि या सगळ्यांमध्ये जेईच्या परीक्षाही काही मुलांच्या चालू होत्या. तर आता आज मी तुम्हाला इंग्रजीचा महत्त्वाचा हक्काचे मार्क देणारे कोणते टॉपिक आहेत यावर तुमच्याशी थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. अगदी 3 ते 5 मार्काचा 5 मिनिटाचा हा व्हिडिओ होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विद्यार्थी मित्रांनो पहा, इंग्रजीचा एकूण 80 मार्काचा आपला पेपर आहे आणि या पेपरमध्ये आपल्याला 3 तास 10 मिनिटे इतका वेळ दिला जाणार आहे. शेवटला आपल्याला 10 मिनिटे एक्स्ट्रा दिली जाणार आहेत. म्हणजे समजा तुमचा पेपर जर 11ला सुरू होत असेल, तर तो 2ला न संपता 2 अजून 10 मिनिटापर्यंत तुमच्याकडे असणार आहे. आता इंग्रजीची सगळ्यात महत्त्वाची अडचण ही असते, की तुम्हाला वेळ कमी पडतो. ज्या अभ्यास करतात त्यांना वेळ कमी पडतो जे अभ्यास करत नाहीत त्यांचा काही मला अंदाज नाही. पण अभ्यास केला असेल तर तुम्हाला वेळ नक्की कमी पडतो. कारण इंग्रजीमध्ये तुम्हाला ऐन वेळेला एवढं सुचतं, की किती लिहू आणि किती नाही होतं. आता सर्वात पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या, की तुम्ही जर इंग्लिशच्या फक्त टेक्स्टबुकचा अभ्यास करत असाल, म्हणजे समजा इंग्रजीमध्ये 8 प्रोज आहेत. अॅन ॲस्ट्रोलॉजर्स डे पासून काय म्हणतो त्याला, तो अच्युत गोडबोलेंचा जो धडा आहे, वोयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स, इथवर तुम्ही जर ते कितीही लेसन्स वाचले, तरी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला तो जो सीन प्रोज आहे, तो फक्त 12 मार्काला येणार आहे. कविता किती मार्काला येणार आहेत तुम्हाला? कविता 14 मार्काला येणार आहेत. एकूण 8 कविता आहेत आणि त्या 8 कवितांपैकी एक कविता रीड द पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटी, म्हणजे क्वेश्चन नंबर 3A आणि क्वेश्चन नंबर 3B याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. तर तुमचा जो मेजर भाग आहे मार्कचा, तो कुठून येतोय? तर रायटिंग स्किल आणि नॉव्हलमधून येतोय. आता तुम्हाला नॉव्हलचं जर पर्टिक्युलर कंट्रिब्युशन पाहिलं, तर एकूण 4 नॉव्हल आहेत आणि त्याच्यासाठी 16 मार्क आहेत. आता नॉव्हलचा अभ्यास कसा करावा, हाही बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय. सो मी तुम्हाला सांगतो, नॉव्हलचा अभ्यास करताना तुम्हाला 3 गोष्टीवर फोकस करायचा आहे. एक, प्रत्येक नॉव्हल तुमच्याकडून 5 ते 7 वेळा पूर्ण वाचून झाली पाहिजे. त्याचे चॅप्टर्स, समरी, एक्स्ट्रॅक्ट जे काही आहे ते तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जे दिलंय ते. त्याच्यानंतर तुम्हाला ते 4 नॉव्हल नाही आहेत, तुम्हाला ॲक्च्युअली 3च नॉव्हल आहेत. टू सर्व्ह विथ लव्ह, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज आणि द साइन ऑफ 4. आणि जे पहिला भाग आहे तुम्हाला नॉव्हलमधला, तो आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हल. तो थोडासा टेक्निकल सब्जेक्ट आहे. तर हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हलमध्ये काय करायचं तुम्हाला? व्हॉट इज नॉव्हल, व्हॉट इज नॉव्हला, एलिमेंट्स ऑफ नॉव्हल, सॉरी, जगातली पहिली नॉव्हल, युरोपातली पहिली नॉव्हल, भारतातली पहिली नॉव्हल आणि त्याचे नॉव्हलिस्ट, एवढा अभ्यास तुम्हाला त्या हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हलमधला करायचं आहे. आणि त्यानंतर टू सर्व्ह विथ लव्ह, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज आणि द साइन ऑफ 4, हे 5-5 वेळेला वाचून काढा. ह्या नॉव्हलचं टायटल, ह्याचा ऑथर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ह्यातले जे महत्त्वाचे 3-4 कॅरेक्टर आहेत, ते कॅरेक्टर स्केच लिहा. असा एखादा प्रश्न येतो, तो त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि एवढं जरी केलं तुम्ही, तर आय होप की तुम्ही नॉव्हलमध्ये चांगले मार्क घेऊ शकाल. पण ती नॉव्हल वाचणे, रीड करणे, आता तुम्हाला रीडिंगची सवय नाही, तुम्हाला कंटाळा येतो, तर मी तुम्हाला सांगतो, माझ्या या यूट्यूब चॅनलवर द साइन ऑफ 4, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, टू सर्व्ह विथ लव्ह, माझ्या स्वतःच्या मराठीमध्ये इतक्या छान स्टोरी फॉर्मॅटमध्ये मी त्या नॅरेट केलेल्या आहेत. त्या नक्की तुम्ही पहा. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला ज्या 8 कविता आहेत, त्या 8ही कवितांची नावं, त्या कवींची नावं आणि त्या 8ही कवितांची एका ओळीत थीम. आता मी उदाहरणादाखल एक सांगतो तुम्हाला. अ सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही जी कविता आहे, ही लिहिली आहे वॉल्ट विटमन यांनी. ओके, सो टायटल सॉन्ग ऑफ द ओपन रोड, पोएट वॉल्ट विटमन, आणि त्याची थीम काय? फ्री विल, लिबर्टी. काय? फ्री विल आणि लिबर्टी. तर तुम्हाला या 2 शब्द लक्षात ठेवायचे की व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम, फ्री विल अँड लिबर्टी. आता तुम्हाला ही कविता फ्री वर्समध्ये आहे. या कवितेत रायमिंग वर्ड नाही आहेत. कवी स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. कवी त्याला जिकडं जाता येईल, जिकडं प्रवास करता येईल
तिकडं करता यावा अशी जर सिच्युएशन त्याच्याकडे असेल तर त्याला एक आयडियल सिच्युएशन म्हणतो. तर हे 2-4 पॉईंट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि त्याच्यातून तुम्हाला ॲप्रिसिएशन डेव्हलप करायचं आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय की यातले अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चांगल्या मार्क देतात. क्वेश्चन नंबर 2B याच्यामध्ये तुम्हाला समरी रायटिंग आहे, म्हणजे तुम्हाला जो अनसीन पॅसेज दिलेला असतो त्याचीच तुम्हाला समरी करायची असते. तर क्वेश्चन नंबर 2B बिलकुल सोडायचं नाही. 3 मार्क आहेत समरी रायटिंगचे. एक टायटल द्यायचं, एकाच पॅसेजमध्ये त्याची समरी लिहायची. समरी नाही लिहिता आली तरी त्यातल्याच ज्या महत्त्वाच्या 4-6 ओळी आहेत त्या लिहून काढायच्या. फक्त एक पॅसेज असला पाहिजे आणि त्याला योग्य समर्पक टायटल दिलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सर समर्पक टायटल म्हणजे काय? तर समजा तो पॅसेज एन्व्हायरमेंटवर आहे तर एन्व्हायरमेंट टायटल द्या. तो पॅसेज करप्शनबद्दल बोलतोय तर करप्शन हे टायटल द्या. तो पॅसेज समजा इकॉनॉमीवर आहे तर इकॉनॉमी एवढंच टायटल दिलं तरी ते एक्सेप्ट होतं, काही अडचण नाही. समरी रायटिंग. त्याच्यानंतर आहे माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग हा हक्काचे 3 मार्क देणारा विषय. एक सेंटर काढायचं, त्याच्या अवतीभोवती त्या माइंड मॅपमध्ये त्यांनी जो टॉपिक दिलाय त्याच्याबद्दल तो टॉपिक सेंटरला घ्यायचा आणि त्यांनी ज्या काही थोड्याफार कॉन्सेप्ट दिले आहेत त्या आपल्याला काय करायचे ते एक्सप्लोअर करायचे. तुम्हाला माझ्याकडे माइंड मॅपिंगचे व्हिडिओ आहेत, ॲप्रिसिएशनचे व्हिडिओ आहेत, अख्खं इंग्रजीचं पुस्तक अपलोडेड आहे. सो तुम्ही या व्हिडिओमध्ये मी बेसिकली तुम्हाला काय आणि कसं करायचं हे सांगतो की कविता करा, नॉव्हल्स करा, ॲप्रिसिएशन करा. त्यानंतर ग्रामरमध्ये खास करून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, खूप सारी मुलं ग्रामरसाठी पॅनिक होतात. मी तुम्हाला सांगतो ग्रामरचा अभ्यास फाउंडेशनपासून आता करायची वेळ नाही आहे. मी तुम्हाला एक 4-5 टॉपिक सांगतो त्याचा अभ्यास करा. एकूण तुम्हाला ग्रामर आहेच किती मार्काला मी तुम्हाला सांगतो 2, 4 आणि 3, 7 ते 8 मार्कापेक्षा जास्त ग्रामर येणार आहे. म्हणजे तुमचा जो 80 मार्काचा पेपर आहे त्यात पहिल्या पॅसेज खाली 2 आणि 3 5 मार्काचं ग्रामर आहे आणि अनसीन पॅसेजमध्ये 2, 5 आणि 2 7, तरी मी 8 मार्क धरतोय. 80 मधून जर तुम्ही 8 मार्क मायनस केले तर 72 मार्कचं तुम्हाला टेक्स्ट, प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल, नॉव्हल्स आहेत. म्हणजे तुम्ही 8 मार्काच्या ग्रामरसाठी किती वेळ देणार आहात हे फायनल करा. तुम्ही आत्ताच जर डायरेक्ट इनडायरेक्ट, चेंज वाईज, डिग्री असे हेवी टॉपिक शिकत बसलात तर तुमचा वेळ जाईल, मार्क येणार नाही. किंवा कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स. मी तुम्हाला सांगतो ग्रामरमध्ये हे फक्त 5 प्रकार करा. तुम्हाला 8 पैकी 4 ते 6 मार्क मिळतात. कोणते कोणते? आर्टिकल्स, प्रेपोजिशन, जिरंड, टेन्स, क्वेश्चन टॅग, मॉडेल ऑक्झिलरी. परत एकदा लक्षात घ्या. आर्टिकल्स, टेन्स, प्रेपोजिशन, जिरंड, मॉडेल ऑक्झिलरी आणि क्वेश्चन टॅग. एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला 8 पैकी 6 मार्क येतील. एकाच दुसरा मार्क जाईल. पण तुम्ही जर सुरुवातीपासून डायरेक्ट इनडायरेक्ट, चेंज वाईज, डिग्री किंवा कंपाऊंड सेंटेन्स येत असेल तर तुम्ही त्याच्यावर मेहनत करा, नाहीतर त्याला तुम्ही स्किप करू शकता. तुमचं टार्गेट असलं पाहिजे इंग्रजीला 70 मार्क मिळवायचं आउट ऑफ 80. म्हणजे तुमचं फायनल बोर्डाचे जे मार्क आहेत ते 90 पर्यंत जातील. आणि तुम्हाला 12वी इंग्रजी संदर्भात हवे तेवढे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. तुम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने ऐकू शकता, अभ्यास करू शकता, ऑन द गो ऐकू शकता. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट करायची की तुम्हाला जो 12वी इंग्रजीचा जो पण धडा, जी पण नॉव्हल, जी पण कविता शिकायची आहे, श्यामसुंदर माने असं नाव टाका आणि पुढे त्या कवितेचं किंवा त्या धड्याचं नाव टाका. येणारा व्हिडिओ हा माझाच असेल. धन्यवाद.